सखी सावली काव्यांजली। जे काही घडलं त्यासाठी मी क्षमा मागते तुझी। हवं तर मी सगळ्यांसमोर तुझी माफी मागायला तयार आहे। हो प्लीज असं बोलू नका। हे बघा मी प्रीतमलाही सांगितलंय की जे काही झालंय ते आपण विसरून जाऊ। आता फक्त तुम्ही मला आपलं म्हणा, मग सगळं नीट होईल। नाही नाही, तुझ्या लक्षात येत नाहीये अंजली। हे बघ, तुला आपलं मानण्याचा विषय असता तर मी ते कधीच केलं असतं। अंजली, माझा तुझ्यावर राग नाहीच आहे, पण इथे प्रश्न माझ्या मुलाच्या आयुष्याचा आहे आणि तिथे मी कॉम्प्रोमाइज नाही करू शकत। अगं, प्रीतमचा आत्ताच जीवघेणा अपघात झाला आणि त्यातून तो आत्ता बरा होतोय। मी पुन्हा विषाची परीक्षा नाही घेऊ शकत। मी हात जोडते तुझ्या पुढे, माझ्या प्रीतमच्या जीवाशी खेळू नकोस प्लीज। त्याच्या आयुष्यातून निघून जा। मी हवं तर पाया पडते तुझ्या। मावशी काय करताय? प्लीज असं करू नका प्लीज। हे बघा, तुमच्या मनात जे आहे ना तो फक्त एक गैरसमज आहे मावशी। प्रीतमला काहीही होणार नाही। तशी थोडीशी जरी शंका मला आली असती तर मी स्वतःच लांब निघून गेले असते ना। मला माझं सौभाग्य नको आहे का? मला त्याची काळजी नाहीये का? मावशी विश्वास ठेवा माझ्या, त्याला काही होणार नाही। पण प्लीज मला त्याच्यापासून दूर करू नका। मधुराताई, काय ऐकताय तुम्ही हिचं? ती उगाच काही बाई भरवते तुमच्या मनात। मावशी, जसं तुम्हाला तुमचा मुलगा हवाय तसंच मलाही माझा नवरा हवाय। मला मान्य आहे तो आता तुमच्यावर रागवलाय, पण तुम्ही त्याच्याशी प्रेमाने बोललात ना तर तो सगळा राग विसरून तुमच्याशी पुन्हा पहिल्यासारखं वागायला लागेल। जर तुम्हाला पत्रिकेबद्दल शंका असेल तर आपण एखाद्या दुसऱ्या गुरुजींना दाखवूयात ना पत्रिका। म्हणजे आजारपणात कसं आपण दुसऱ्या डॉक्टरांचं सेकंड ओपिनियन घेतो, अगदी तसंच। पण प्लीज दुसऱ्या कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नका। मी आलेच। हे कसं काय लक्षात आलं नाही माझ्या आतापर्यंत? खरंच अंजली म्हणते तसं दुसऱ्या गुरुजींना पत्रिका दाखवून घ्यायला हव्यात का? हो मधुराताई, काय हे? अहो, आपण ज्या गुरुजींना पत्रिका दाखवली होती ना प्रीतमरावांची, ते गुरुजी किती अभ्यासू आहेत माहितीये का तुम्हाला? अहो, आतापर्यंत कितीतरी लोकांचं भविष्य त्यांनी तंतोतंत खरं सांगितलंय आणि ते 100% खरंही ठरलंय। आणि ही शंका घेते त्यांच्यावर? ते काही नाही, तुम्ही हिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका। आणि मला सांगा, कुठल्याही गुरुजींना पत्रिका दाखवली तरी प्रीतमरावांचं भाग्य थोडीच बदलणार आहे नाही ना? अहो, त्या अंजलीला या घरातून जायचं नाहीये म्हणून ही सगळी नाटकं आहेत, म्हणून तुमच्या मनात काही बाई भरवते ती। अजिबात ऐकू नका तिचं। मी काय करायचं आणि काय नाही हे तुम्ही मला सांगायची गरज नाही। आणि सारखी कानाशी येऊन गुणगुण करत जाऊ नका। या घरात राहायचं असेल तर नीट राहा।